नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 29 ऑगस्ट 2025। तर काल म्हणजे 28, 27 आणि 28 ऑगस्टच्या रात्री मोठ्या प्रमाणामध्ये लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा आणि परत पुन्हा काल पूर्णतः 28 संपूर्ण दिवस लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये पाऊस पडला। त्यामध्ये काही लातूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडून शेती पिकाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। या भागामध्ये नांदेड, लातूर, परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडला। काही ठिकाणी सोलापूर, धाराशिव या भागामध्ये, परत पुन्हा यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडला नाही। आपण या भागामध्ये थोडाफार पाऊस कमी सांगितला होता। बघा तुम्ही परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, अंदाजामध्ये अमरावती, अकोला या भागामध्ये पाऊस कमी सांगितला होता। नागपूरचा जो कोणता मध्य प्रदेश लगतचा भाग आहे त्या भागामध्ये पाऊस कमी सांगितला होता आणि ह्या भागामध्ये पाऊस जास्त सांगितला होता। त्या भागामध्ये बरोबर जास्त सांगितलेल्या भागामध्ये पाऊस जास्तच पडलेला आहे। तर अशा प्रकारे पाऊस पडलेला आहे आणि उद्याचे वातावरण, उद्या आणि परवाचे वातावरण कसे राहील तर आज पण मराठवाड्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे। आज पण मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, विजेच्या कडकडासह पाऊस पडणार आहे। यामध्ये आज छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमध्ये सुद्धा पहा काल पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडलेला। काल परवा दिवशी संध्याकाळी 27 आणि 28 तारखेच्या रात्री आणि पुन्हा काल 28 तारखेला बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा धारूर या भागामध्ये, गंगाखेड या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे। तर आज सुद्धा या भागामध्ये पावसाची पण शक्यता आहे। एकंदर पाहिजे तर मराठवाड्यामध्ये बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर नाशिक विभागामध्ये सुद्धा पाऊस पडणार। पाहता नाशिक विभागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। आज नाशिक, धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता। धुळे, नंदुरबार या पुढील 2 दिवसामध्ये, आज आणि उद्या। जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार। जळगाव जिल्ह्यामध्ये रात्री खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला। भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, अमळनेर या भागामध्ये रात्री 9च्या टायमाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीजन्य खूप ढगफुटीसारखा या जळगाव जिल्ह्यामध्ये पाऊस पडलेला आहे रात्री। तिथलची सुद्धा तुम्हाला बातमी आहे। एकंदर पाहिजे तर या 2 दिवसामध्ये सुद्धा नाशिक विभागामध्ये एकंदर पाहिजे तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे। तर अहिल्यानगरला थोड्याफार प्रमाणामध्ये कमी राहील या तुलनेने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये। आता सोलापूर आणि म्हणजे पुणे विभागामध्ये जर पाहिजे तर पुणे विभागामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे। पण सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आणि दक्षिण भागामध्ये मात्र थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाचे कमी राहील शक्यता। दक्षिण आणि पूर्व भागामध्ये आता सध्या आज आणि उद्या सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार अतिजोरदार पावसाची शक्यता आहे आणि कोकण किनारपट्टी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे या भागामध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे आज आणि उद्या। तर आता आपण विदर्भ घेणार आहोत। तर विदर्भामध्ये नागपूर विभागामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा मेघगर्जनेसह ऊन सावली अशा प्रकारे पाऊस पडणार आहे। तिथे मात्र असं सतत ढगाळ वातावरण राहणार नाही। ऊन सावली, त्यामध्ये उन्हाचा चटका चांगला पडेल। 1-2 तासाचा की लगेच पुन्हा जोरदार पाऊस पडेल। अशा प्रकारे मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे तिथे पण। अमरावती विभागामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे। अमरावती विभागामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे। अमरावती विभागामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे। अमरावती विभागामधून सर्वात जास्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। एकंदर पाहिजे तर हा झाला आपला आजचा हवामान अंदाज। तर आपण तुम्हाला मी मागच्या अंदाजामध्ये तुम्हाला सांगितलेले होते गोदावरीला पूर आलेला दाखवणार आहे। तर पाहू शकता मी मागच्या 22 तारखेला आपल्या पोळा होता। 22 तारखेला सुद्धा गोदावरीला साधारण पाणी होतं, म्हणजे अर्धे गोदावरी वाहत होती। त्यामध्ये जवळपास 60,000 क्युसेक्सनी पाणी वाहत होतं आणि त्यावेळेस पण थोडं दाखवलं होतं। पण आता इथून पुढे मात्र जास्त गोदावरी मोठ्या प्रमाणामध्ये वाहिलेली तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या अंदाजामध्ये, म्हणजे उद्याच्या अंदाजामध्ये तुम्हाला दाखवणार आहे। उद्याच्या अंदाजामध्ये तर तुम्ही उद्याचा अंदाज तुम्ही पाहू शकता। तर हा जर आपला अंदाज, हा माऊली चिकणे अंदाज YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।